हॅलो स्टुडंट्स, आपण तुमचा इयत्ता 9वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकातील टॉपिक नंबर 13वा पाहतोय। टॉपिकचं नाव आहे कार्बन, एक महत्त्वाचे मूलद्रव्य। पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कार्बनची अपरूपता म्हणजे काय पाहिलेलं होतं। आता अपरूपता म्हणजे काय तर ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन, नॉट ॲलॉय। ओके, ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन म्हणजे काय? काही मूलद्रव्ये निसर्गामध्ये एकापेक्षा अनेक रूपांमध्ये आढळतात आणि त्यांचे जे काही भौतिक गुणधर्म असतात हे भिन्न असतात आणि रासायनिक गुणधर्म सारखेच असतात। मूलद्रव्याचा हा जो काही गुणधर्म आहे याला अपरूपता असं म्हटलं जातं। मग याचे मुख्यत्वे करून दोन प्रकार आपण पाहिले, एक म्हणजे स्फटिकी रूप, दुसरं म्हणजे अस्फटिकी रूप। पहा, त्याच्यामध्ये स्फटिकी रूपाची एकूण 3 उदाहरणं मी तुम्हाला सांगितली। स्फटिकी रूपालाच इंग्लिशमध्ये क्रिस्टलाइन फॉर्म असं म्हटलं जातं। तर अस्फटिकी रूप म्हणजे काय? ॲमॉर्फस फॉर्म। पहा, स्फटिकी रूप म्हणजे काय हो तर त्याची 3 उदाहरणं मी तुम्हाला सांगितली, एक म्हणजे हिरा, दुसरं ग्रॅफाइट आणि तिसरं फुलेरिन। हे विसरायचं नाही। त्याच्यानंतर अस्फटिकी रूपाची देखील मी तुम्हाला 3 उदाहरणं सांगितली, एक दगडी कोळसा, दुसरं चारकोल आणि तिसरं कोक। दगडी कोळशामध्ये देखील एकूण आपण 4 प्रकार पाहिले, पीठ, लिग्नाइट, अँथ्रेसाइट आणि लिमोनाइट। अशा पद्धतीने ते 4 प्रकार आपण पाहिले। पहा, त्याच्यानंतर आपण हिरा या स्फटिकी रूपाबद्दल, हिरा कुठल्या फॉर्ममध्ये असतो? क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असतो, याच्याबद्दल आपण माहिती घेतली। त्याच्या आधी आपण स्फटिकी रूपांचे काही गुणधर्म पाहिले। हे गुणधर्म देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतील। स्फटिकी रूपांचे गुणधर्म सांगताना काय सांगायचं? एक तर त्यांच्यामधील अणूंची रचना ही निश्चित आणि नियमित असते। दुसरं आपण सांगायचं रचना कशी असते? भौमितीय रचना असते। त्यांचे पृष्ठभाग हे कसे असतात तर सपाट असतात। हे कसे असतात? त्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे कसे असतात? अतिउच्च असतात। हे गुणधर्म आपण क्रिस्टलाइन फॉर्म किंवा स्फटिकी रूपाचे आपण सांगू शकतो। आणि त्या ठिकाणी मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हिरा या स्फटिकी रूपाचं माहिती घेतलेली होती। आपण त्याचा आढळ पाहिला, म्हणजे तो आढळतो कुठं कुठं? हिरा आणि पन्ना। पन्ना हा मध्य प्रदेशामध्ये आढळतो, तर हिरा हा कर्नाटकातील आंध्र प्रदेशामध्ये सापडतो। त्याच्यानंतर आपण पाहिलं की दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बेल्जियम, रशिया या ठिकाणी देखील आपल्याला हिरा पाहायला मिळतो। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितलं, हिऱ्यामधील अणूंची रचना कशा पद्धतीनं ते असतात तर त्यातील एक अणू बाकीच्या कार्बनच्या 4 अणूंना सहसंयुज बंधाने जोडलेला असतो। व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वन पॉईंट, हा तुम्ही नोट डाऊन करून ठेवला तरी चालेल, आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। त्यामुळं त्याची जी रचना असते ही चतुष्कोणातील, कशी सांगितली होती हो मी तर चतुष्कोणातील भौमितीय रचना असते अशा पद्धतीनं सांगितली होती, हो की नाही? हे आपण सगळं हिऱ्याबद्दल माहिती घेतली। त्याच्यानंतर आपण त्याची रचना पाहिली, त्याचे विविध गुणधर्म पाहिले, त्याचे विविध उपयोग देखील पाहिले। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे पुढचं स्फटिकी रूप आपण पाहायला जाणार आहोत ते म्हणजे ग्राफाइट। पहा, ग्राफाइट हे दुसरं स्फटिकी रूप आहे। आता याच्यामध्ये ग्राफाइटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण याचा आढळ पाहणार आहोत, म्हणजे ग्राफाइट हे कोणकोणत्या देशामध्ये आपल्याला मिळतं तर पहा, रशिया, अमेरिका, न्यूझीलंड आणि भारत। मुख्यत्वे करून या 4 देशांमध्ये आपल्याला ग्राफाइट पाहायला मिळतं। पहा, हा झाला त्याचा आढळ, म्हणजे कोणकोणत्या देशामध्ये तो आपल्याला आढळतो। आता आपण जो पुढचा पॉईंट पाहणार आहे ते म्हणजे ग्राफाइटची रचना कशा पद्धतीनं असते। पहा, ग्राफाइटची रचना ही त्यातील जे अणू असतात, कार्बनचा अपरूप आहे म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन असणार आहे, ती कशी असते? पहा, हा एक षटकोन असतो आणि हा षटकोन कसा असतो? पहा, अशा पद्धतीनं थोडीशी मी आकृती दाखवायचा इथं प्रयत्न करते। इथं अशा पद्धतीनं अशा पद्धतीने ग्राफाइटची रचना असते। पहा, यातील एक अणू हा इतर 3
3 कार्बनच्या अणूबरोबर जोडलेला असतो. एक अणू हा कसा जोडलेला असतो? इतर 3 कार्बनच्या अणूंशी जोडलेला असतो. त्यामुळं त्याची जी काही रचना असते ही कशी असते हो? त्रिमितीय प्रतलीय रचना असते. इथं आपण लिहूयात रचना त्रिमितीय प्रतलीय रचना. पहा, यातील एक अणू मी काय सांगितलं? इतर कार्बनच्या 3 अणूंशी जोडलेला असतो. सो त्याच्यामध्ये जी रचना असते ती त्रिमितीय प्रतलीय रचना असते. म्हणजे अशा पद्धतीने प्रतल तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, ग्राफाईटचे जे पापुद्रे आणि कसे असतात, जे काही पदार्थ असतो ग्राफाईटचं स्फटिक जे असतं हे पापुद्र्यांच्या आणि स्तरांच्या रूपात असतं. कसं असतं? तर पापुद्र्यांच्या आणि स्तरांच्या रूपामध्ये असते. स्तरांच्या रूपामध्ये ते असते. आता हा जो काही समजा म्हणजे जर का ग्राफाईट हे जे आहे निसर्गामध्ये ग्राफाईट हे कशा पद्धतीनं आढळतं ते पहा. तुम्ही पेन्सिल पाहिली आहे. पेन्सिलचं जे पुढचं टोक असतं ते कशापासून बनलेलं असतं? ते लीडचं असतं, हो की नाही? ते जे लीड आहे हे ग्राफाईट आणि मातीपासून बनलेलं असतं. जे आपण पेन्सिल वापरतो ती कशापासून असते हो? ते जे लीड असतं हे कशाचं बनलेलं असतं? तर ते लीड हे ग्राफाईट पेन्सिलमधील लीड हे ग्राफाईट आणि मातीचे बनलेले असते. पहा, हे जे काही ग्राफाईट आहे याचा शोध एका शास्त्रज्ञाने लावलेला आहे. त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे निकोलस जॅक्स कॉन्टी. निकोलस जॅक्स कॉन्टी हा शोध त्यांनी 1795 मध्ये लावला. ग्राफाईटचा शोध कधी लागलेला आहे? 1795 मध्ये. पहा, ग्राफाईट जे असतं हे थरांच्या स्वरूपात असतं. हे जे काही स्तर असतात ना ते इतके नाजूक आणि इतके पातळ असतात, इतकं ठिसूळ आणि इतकं हे भुसभुशीत असतं की जर का आपण सहज दाब दिला तर ते काय होतं? त्याचे पापुद्रे होतात आणि ते तुटतात किंवा घसरतात. पहा ना, जेव्हा तुम्ही पेन्सिलला टोक करते की नाही, उदाहरण तुम्हाला सांगते, पेन्सिलला तुम्ही ज्यावेळेस शार्प करता, शार्पनरनी त्याची टोक करता, ते शार्प करता आणि ते जे काही खाली पडलेलं असतं पहा त्याच्यावरची थोडासा जरी दाब दिला तरी काय होतं? ते तुटून जातं लगेच. ते लगेच काय होतं? घसरतं. इतकं ते ठिसूळ असतं. लक्षात आलेलं आहे? पहा, आणि हा जो काही एक पापुद्रा असतो ग्राफाईटचा त्या एका पापुद्र्याला ग्राफीन असं म्हटलं जातं. पहा, एका पापुद्र्याला काय म्हणतात? ग्राफीन असं म्हटलं जातं. हे झालं त्याच्या रचनेबद्दल सगळं. ओके, रचनेमध्येच आपण शोध कुणी लावला हे देखील पाहिलं. आता आपण 1 बाय 1 ग्राफाईटचे गुणधर्म पाहणार आहोत. इथंच आपण लिहूयात आणि म्हणजे आपल्याला पुढचा पॉईंट तिथं पाहता येईल. गुणधर्म. आता ग्राफाईट मी काय सांगितलं? ग्राफाईट तुमच्या लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. पेन्सिलमधलं जे लीड असतं ते लीड ग्राफाईट आणि मातीपासून बनलेलं असतं. तेच डोळ्यासमोर ठेवा. ते कसं असतं पहा, सांगा बरं मला. त्याचा कलर कसा असतो? काळा असतो. ते कसं असतं? मऊ असतं. आणखीन कसं असतं? ठिसूळ असतं. आणखीन कसं असतं? गुळगुळीत असतं. सो हे 4 गुणधर्म आपण लिहूयात. सगळ्यात पहिलं, ग्राफाईट हे असं लिहूयात किंवा ग्राफाईट हे स्फटिकी रूप मऊ, काळे, ठिसूळ आणि गुळगुळीत असते. एवढंच लिहूयात. पहा, दुसरं आपण या ठिकाणी लिहूयात, हे जे काही ग्राफाईट आहे हे कशा पद्धतीचं असतं? पहा, त्याचे जे पापुद्रे असतात ते काय असतात हो? दाब दिला की लगेच ते घसरतात किंवा ते लगेच तुटून जातात. म्हणजेच याच्यामध्ये जे काही ते काय होतं? लिहिण्याची क्षमता असते की नाही त्याच्यामध्ये. सो हा एक त्याचा आपण गुणधर्म सांगू शकतो. पेपरवर ते उमटतं, हो की नाही? म्हणजे
याच्यामुळं आपण इथे लिहूयात ग्राफाईटमध्ये पेपरवर उमटण्याची म्हणजेच लिहिण्याची क्षमता असते. पहा पॉईंट नंबर 3 आपण पाहूयात. पॉईंट नंबर 3 मध्ये आपण हे सांगायचं आहे की पहा जो काही बेसिक डिफरन्स आहे हिरा आणि ग्राफाईटमधला तो असा आहे की हिरा हा काय आहे हो, हिऱ्यामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नसतात हे आपण पाहिले. जर का मुक्त इलेक्ट्रॉन नसतील तर त्यातून विजेचे वहन होणार नाहीत. विजेचे वहन होणार नाहीत याचाच अर्थ ते विजेचे दुर्वाहक आहे. बरोबर अपोजिट पॉईंट आपण कशामध्ये सांगणार आहे, ग्राफाईटमध्ये. का हो, कारण की ग्राफाईटमध्ये सतत ग्राफाईटच्या प्रत्येक स्तरामधून मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात. आता ज्या अर्थी मुक्त इलेक्ट्रॉन फिरतायत म्हणजेच काय होय, त्यातून विजेचे वहन होणार आहे. म्हणजेच ग्राफाईट हे विजेचे सुवाहक असतात. आणि हा सगळ्यात मुख्य डिफरन्स किंवा मुख्य फरक कोणामधला आहे, हिरा आणि ग्राफाईटमधला. आपण इथे लिहूयात ग्राफाईट हे विजेचे सुवाहक आहे. आता आपण पुढे पाहूयात ग्राफाईटची घनता कशी असते. पहा ग्राफाईट हे अतिउच्च नसते पण घनता आपण त्याची सांगू शकतो 1.9 ते 2.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब इतकी त्याची घनता असते. आणि हिऱ्याप्रमाणे कोणत्याही द्रावकात, पाठीमागच्या वेळेस मी द्रावणात म्हटलं होतं ना, व्हेरी सॉरी, आपण ती करेक्शन करूयात, द्रावणात नाही द्रावकात, कोणत्याही द्रावकात हे विरघळत नाही. विरघळत नाही. हे आपण विविध काय सांगू शकतो, ग्राफाईटचे गुणधर्म सांगू शकतो. आता या ठिकाणी आपण उपयोग लिहूयात. पहा उपयोग लिहिताना सगळ्यात पहिला ग्राफाईटचा जो उपयोग आहे, पहा तुम्ही लहानपणी आजोळी गावी गेलेला आहात. गावी गेल्यानंतर बैलगाडीमध्ये कोण कोण बसले, बैलगाडीमध्ये बैलगाडीच्या चाकांमध्ये काय लावतात तो, तर ते वंगण लावलं जातं, हो की नाही. ते जे टाकलं जातं त्याला काय म्हणतात, वंगण. हे वंगण कशापासून तयार करतात माहिती आहे का तुम्हाला, हे ग्राफाईटपासून तयार करतात. सो सगळ्यात पहिला उपयोग आपण इथे लिहिणार आहे वंगण तयार करण्यासाठी. इतकंच लिहूयात, जास्त नको लिहूयात. आणखीन याच्यापासून पेन्सिल लीड तयार केली जाते, हो की नाही. आणि हे विद्युतचे सुवाहक आहेत. म्हणजेच याच्यापासून आणखीन जर का त्यातून वीज वाहत असेल तर याच्यापासून वेगवेगळ्या पद्धतीचे कार्बन इलेक्ट्रोड तयार केले जातात. कार्बन इलेक्ट्रोड असतील, नॅनो ट्यूब्स असतील, हे देखील तयार केले जातात. नॅनो ट्यूब किंवा बकी ट्यूब्स या तयार केल्या जातात. आणि त्याची एक आकृती तुमच्या पुस्तकामध्ये आहे. ओके, पहा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचे रंग आणि पॉलिश हे देखील ग्राफाईटपासून तयार करतात. रंग पॉलिश तयार करण्यासाठी. पेन्सिलमधील लीड तयार करण्यासाठी. आणखी आपण काय सांगू शकतो याचा उपयोग, जे काही जास्त प्रकाश देणारे आर्क लॅम्प असतात याच्यामध्ये देखील ग्राफाईट वापरलं जातं. जास्त प्रकाश देणाऱ्या आर्क लॅम्पमध्ये ग्राफाईट वापरतात. पहा आता हे झाले ग्राफाईटचे उपयोग. आता पुढचा जो पॉईंट पाहणार आहे तो खूप महत्त्वाचा आपण पॉईंट पाहणार आहे,
की जो तुमच्या पुस्तकामध्ये असा पॉईंट म्हणून कुठेही दिलेला नाही, पण त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न असतो आणि तो प्रश्न काय आहे, तर तो पॉईंट असा आहे की फरक स्पष्ट करा. म्हणजे मध्ये तुम्हाला हिरा आणि ग्राफाईट या दोघांमधला बेसिक डिफरन्स विचारला जातो, तो तुम्हाला कुठेही दिलेला नाही. आत्ता आपण इथं पाहणार आहोत तो मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे काही आपण पॉईंट्स पाहिलेत ते आणि या व्हिडिओ लेक्चरमधले पॉईंट्स हे दोघं आपण काय करूयात, एकत्र करून तो आपण फरक स्पष्ट करूयात. ओके, सो आपण इथे लिहूयात हिरा आणि ग्राफाईट यातील फरक हा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. हिरा आणि ग्राफाईट यातील फरक. हां, आता फरक लिहिताना कधीही निबंधासारखा लिहायचा नाही, तो नेहमी 2 कॉलम करून लिहायचा. हे पुन्हा पुन्हा सांगायला लावू नका. इकडं आपण लिहूयात हिरा, इकडं लिहूयात ग्राफाईट. ओके, आता याच्यामध्ये पहिला पॉईंट पहा, हिरा कसा असतो, मी तुम्हाला सांगितले हिरा हा एकदम कठीण आणि टणक असतो. सो इथे लिहूयात आपण कठीण व टणकपणा. इथं काय लिहूयात, कसा असतो, आत्ताच पाहिलं, मऊ आणि ठिसूळपणा. हो की नाही. या ठिकाणी आपण लिहूया दुसरा पॉईंट, हिरा हा विजेचा दुर्वाहक आहे. विजेचा दुर्वाहक आहे. ग्राफाईट काय आहे हो, विजेचे सुवाहक आहे. पहा पॉईंट नंबर 3. आता या ठिकाणी विजेचा दुर्वाहक आहे म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, तो काय असणार नाहीत, तर मुक्त इलेक्ट्रॉन असत नाहीत. सो आपण इथे लिहूयात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. इकडे काय लिहिणार मी, मुक्त इलेक्ट्रॉन असतात. आणखी काय सांगू शकतो आपण बेसिक डिफरन्स यातला, पहा कठीण आणि टणकपणा, मऊ आणि ठिसूळपणा, विजेचा दुर्वाहक आहे, विजेचा सुवाहक आहे. इथं काय सांगितलं, मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. पलीकडे काय सांगितलं, मुक्त इलेक्ट्रॉन असतात. आणखीन तुम्ही काय सांगू शकता, त्याचा एखादा उपयोग लिहू शकता. इथं आपण लिहूयात अलंकार बनवण्यासाठी उपयोग होतो किंवा दागिने बनवण्यासाठी. अलंकार किंवा दागिने बनवण्यासाठी उपयोग. इकडे काय लिहूयात, वेगवेगळ्या पद्धतीचे रंग, पॉलिश बनवण्यासाठी उपयोग. बेसिक डिफरन्स यातला काय आहे, तर विजेचा हा दुर्वाहक आहे आणि विजेचा जो सुवाहक आहे, हा बेसिक डिफरन्स. एवढे 4 पॉईंट्स दिले तरी खूप आहेत. पहा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दुसरं स्फटिकी रूप पाहिलं, ते म्हणजे ग्राफाईट. त्याचा अढळ पाहिला, त्याची रचना पाहिली कशी असते, त्रिमितीय प्रतलीय रचना. ओके, हे लक्षात ठेवायचं. रचना, बंध कोणता आहे, आढळतो कुठं, हे सगळं लक्षात ठेवायचं. त्याचे गुणधर्म काय आणि उपयोग काय हे देखील आपण पाहिलेलं आहे.